आदरणीय दादांच्या जाण्यानं आपल्या सर्वांच्यावर येणारी प्रत्येक संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात राहिला नाही, पण त्या सह्याद्रीने दिलेला विचार, त्याने दिलेली शिकवण, त्यांची जी जिद्द आहे ती आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत असताना आज माझ्यासमोर स्वराज्य जननी जिजाऊ माता, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महाराणी ताराराणी, तसंच माझ्या आजे सासूबाई श्रीमती शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा माझ्यासोबत आहे, आदर्श माझ्यासोबत आहे. या आदर्शाच्या कार्यकर्तृत्वाकडे बघतच मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. खरं तर दादा अचानक गेले आणि मोठं सगळ्या जबाबदारींचं ओझं ठेवून गेले आणि हे सगळं शिवधनुष्य उचलत असताना सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि असणारी जबाबदारीची जाणीव ही नक्कीच मला आहे. यासाठी आपल्याला माझं यापुढे महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार हेच आता ध्येय असणार आहे. केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे. दादांनी या पक्षाला ज्या आत्मीयतेनं, ज्या जिव्हाळ्यानं आणि ज्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पद्धतीनं काकणभर कमी न पडू देता मी या पक्षाला म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देते की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कारण आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करूयात, प्रयत्न करूयात. मैं आपके सबके सामने एक वचन देती हूँ. मैं आपकी बेटी, आपकी बहन, आपकी साथी बनकर हमेशा हमेशा आपके साथ खड़ी रहूँगी. I accept this responsibility with humility and determination. Together, we will strengthen our organization, uphold our values, and work tirelessly for the welfare of the people. Let us move forward with unity, courage, and commitment to build a progressive and inclusive future for our nation. जाता जाता आपण आज मला जी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते. सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आपल्या पक्षाच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे पुढील काही महिन्यात सभासद नोंदणीसह आपण सगळंच निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. आपल्या सर्वांना विनंती करते की या महत्त्वाच्या कामात आपली पूर्णपणाने ताकदीने साथ मिळावी. धन्यवाद.